बिद्रीतील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी सामाजिक कार्यकर्ते जीवन पाटील यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. कारखान्याच्या प्रधान कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील होते. बिद्रीच्या निवडणुकीत नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, बिद्रीचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी संचालक मंडळाच्या कालावधीत त्यांना स्वीकृत संचालक करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाचे संचालक शशिकांत पाटील यांच्यामार्फत स्वीकृत संचालक म्हणून जीवन पाटील यांचं नाव कळवलं. त्यानंतर आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांची स्वीकृत संचालकपदी एकमतानं निवड करण्यात आली. यावेळी बोलताना जीवन पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांनी पुन्हा संचालक म्हणून काम करण्याची मला संधी दिली असून या पदाला साजेसं काम करून निवड सार्थ करून दाखवेन अशी ग्वाही दिली. या निवड सभेला उपाध्यक्ष मनोज फराकटे, सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर.डी. देसाई, कार्यकारी संचालक के.एस. चौगले यांच्यासह सर्व खाते प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.